तालुक्यातील मासवण नागझरी रस्त्यावरील काटाळे या गावात पुन्हा एकदा वन्य प्राण्याच्या हल्ल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। काटाळे गावात पुन्हा एकदा अज्ञात वन्य प्राण्याने शेळ्यांच्या गोठ्यात हल्ला केल्याची घटना शुक्रवारी 7 मार्च रोजी घडली। या हल्ल्यात एका बकरीचा मृत्यू झालाय तर दुसरी बकरी गंभीर जखमी आहे। काटाळे गावातील जावेद शेख हे त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या गोठ्यात शेळी पालन करतात। माहितीनुसार 7 मार्च रोजी शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज जावेद यांना आला। यावेळी जावेद शेख हे दार उघडून बकऱ्या असलेल्या गोठ्यात गेले। त्यावेळी 3 वन्य प्राणी बकऱ्यांवर हल्ला करताना त्यांना दिसून आले। त्यांनी काठीच्या सहाय्याने वन्य प्राण्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिन्ही वन्य प्राणी पळून गेले। मात्र या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एका शेळीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे। मात्र काळोख असल्यामुळे वन्य प्राण्यांची ओळख पटवता आली नाही, परंतु तरस सदृश्य प्राणी असल्याची माहिती जावेद शेख यांनी दिली। दरम्यान वन विभागाचे कर्मचारी व रेस्क्यू पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आता वन्य प्राण्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे अशी माहिती पालघरचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे। मात्र 2 महिन्यांच्या कालावधीत घडलेली आता ही तिसरी घटना असून यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। गेल्या महिन्यात 12 फेब्रुवारी रोजी पालघर तालुक्यातील मासवण नागझरी रस्त्यावरील काटाळे गावातील किरण पाटील यांच्या शेतात बंदिस्त शेळीच्या गोठ्यात 12 बकऱ्या मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या तर काही जखमी झाल्या होत्या। यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। तर 18 फेब्रुवारीला शेतकरी प्रसाद पाटील यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या, त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। मात्र आता पुन्हा याच गावात ही तिसरी घटना 7 मार्च रोजी घडली। वन्य प्राणी हे मानवी वस्तीमध्ये शिरून पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागले आहे। यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागाने वन्य प्राण्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।